सो वेलकम ऑल टू डे नंबर 33 नाही आहे, हा डे नंबर 32 आहे. कसला 33 लिहितोय मी इकडे. हा, वेलकम ऑल टू डे नंबर 32. आपण काय बघणार आहे याच्यामध्ये, तर आपल्याला इंटरव्ह्यू प्रॉब्लेम्स बघायचे. आता यातले काही इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले आहेत, पण काही विचारू शकतात किंवा जस्ट प्रॅक्टिससाठी पण आपण यातले काही क्वेश्चन्स घेणार आहोत. आता पायथनमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी काय केलं त्यांनी प्रिडिफाईंड फंक्शन्स दिलेले आहेत. स्वतः त्यांनी फंक्शन्स लिहून ठेवलेले, आपल्याला ते वापरायचे. मग आता यामधले काही प्रॉब्लेम्स आपले एकदम एकाच लाईनमध्ये सॉल्व्ह होऊ शकतात, तर काहींना आपल्याला मॅन्युअल अप्रोच पण यूज करायचा आहे, म्हणजे विदाउट युझिंग दॅट फंक्शन आपलं लॉजिक थोडंसं इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण तसंही करू शकतो. काय होतं, कधी कधी पायथनमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतो ॲज कम्पेअर टू अदर लँग्वेजेस लाईक C++, जावा. तिथं जास्त प्रीडिफाईंड फंक्शन्स तुम्हाला नाही, तर सगळा कोड तुम्हाला स्वतः हार्ड कोड करून लिहावा लागतो, लॉजिक स्वतः लिहावं लागतं. तसं पायथनमध्ये नाही. पायथनची ही सिम्प्लिसिटी जी आहे ना, ही तुमची डेव्हलपमेंट फास्ट करते किंवा मग ती डेव्हलपमेंट थोडीशी रिडेबल, जो काही कोड तुम्ही लिहिता तो रिडेबल बनवते. त्यामुळे पायथन लोक प्रेफर करतात. बाकीच्या लँग्वेजमध्ये कसं आहे की जास्त कोड लिहावा लागतो, लॉजिक जास्त लिहावं लागतं, तिकडे कंट्रोल जास्त असतो. ऑब्व्हियसली जर तुम्ही स्वतःहून कोड लिहिताय तर यू कॅन कंट्रोल की कसं तुम्हाला काय त्यामध्ये व्हेरिएशन्स पाहिजे काही नाही. सेम गोष्ट तुम्ही पायथनमध्ये करू शकता. तुम्ही तुमच्याकडे लूप्स दिले, तुम्हाला तुम्हाला इफ एल्स स्टेटमेंट दिलेलं आहे, तुम्हाला कलेक्शन दिलेलं आहे स्टोअर करायला. सो यू कॅन डू इट. मग यामधले प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी जस्ट रीड करतो काय काय प्रॉब्लेम्स आहे आपल्याकडे. सो फर्स्ट प्रॉब्लेम वी हॅव इज सम ऑफ ऑल नंबर्स इन अ लिस्ट. आता आपण सम ऑफ ऑल नंबर्स एका रेंजमध्ये आपण घेतलेला होता आधीच, तर जस्ट आपल्याला हे लिस्टमध्ये करायचं. सेम गोष्ट आहे. लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा आपल्या लिस्टमधला, त्यानंतर स्वॅप करायचे दोन नंबर्स लिस्टमधले, ते आपण कसे करू शकतो. रिव्हर्स कशी करायची लिस्ट, ते आपल्याला करायचं आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ अन एलिमेंट इन अ लिस्ट, ती कशी फाइंड करायची ते बघायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट कसा करायची युनिक एलिमेंट डिक्शनरीमधून ते बघायचं, आणि कन्वर्ट कशी करायची लिस्ट ऑफ टपल्स. हे थोडंसं वाक्य बघा, मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस इंटू डिक्शनरी. सो आपण पहिला प्रॉब्लेम स्ट्रेट अवे इकडे चालू करतोय. दिस इज आवर फर्स्ट प्रॉब्लेम. इथे नको, इथे. सम ऑफ ऑल एलिमेंट्स इन अ लिस्ट. मला सांगा लिस्ट कशी लिहितो आपण. चला, कोणते ब्रॅकेट्स यूज करतो. हाऊ टू राईट अ लिस्ट. चलो एव्हरीवन इन द चॅट, क्विक सांगायचं आहे मला की हाऊ वी राईट अ लिस्ट. हाऊ टू राईट अ लिस्ट. कोणाला माहिती आहे तर चॅटमध्ये क्विकली सांगायचं, एकदम अजिबात टाइमपास नाही करायचा आहे. वी यूज व्हॉट, वी यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स, राउंडेड ब्रॅकेट्स, कर्ली ब्रॅकेट्स. काय यूज करतो आपण, वी यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स. मग एक लिस्ट मी इथे घेणार आहे. आता ही लिस्ट आहे आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल वी हॅव अ लिस्ट. अच्छा, हे लिस्टचं नाव काय दिलं आपण, डेटा दिलं. ओके, सो वी हॅव दिस डेटा, ज्यामध्ये मी स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज केले. 10, 20, 30 आणि 40. ओके, हे 4 नंबर्स आपल्याकडे आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या इलेमेंट्सची सम कॅल्क्युलेट करायची आहे लिस्टमधल्या. मग आता आपल्याकडे इंडेक्स आहे 0, 1, 2, 3. हे काय सगळे, हे तुमच्याकडे इंडेक्स आहेत सगळे. बरं, आता ही सेम गोष्ट मी कोडिंग म्हणजे आपल्या इथे लिहूयात. आपला जो काही एडिटर आहे, काय आपल्याकडे एडिटर, ते कुठे गेलं. हां, एडिटर 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 लॉन्च ज्युपिटर नोटबुक. आणि मी तुम्हाला दाखवतो की किती सिंपल आहे. कुठल्याही लिस्टमधली किंवा कुठल्याही कलेक्शनची सम कॅल्क्युलेट जर तुम्हाला करायची असेल. एक मिनिट, हे इकडे ओपन झालंय. लेट मी जस्ट ब्रिंग. इथे 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 हां, ओके, परफेक्ट. इथे आलो आपण. पायथन डे नंबर 32. सो न्यू फोल्डर, डे नंबर 32 टाकला इथे. हा ओपन करतो मी. लेट्स क्रिएट अ न्यू फाईल, आणि त्या फाईलला नाव देणार सम ऑफ एलिमेंट्स. सम ऑफ एलिमेंट्स. ओके, परफेक्ट. काय केलं होतं आपण, आपल्याकडे एक लिस्ट होती सिंपल, डेटा नावाची लिस्ट होती. त्या डेटा नावाच्या लिस्टमध्ये 10, 20, 30 आणि 40. ओके, हे नंबर्स इकडे आपण टाकले होते. एकदम सिंपल. मला फक्त काय करायची, सगळ्यांची सम कॅल्क्युलेट करायची. बघा पायथन किती एकदम हुशार आहे. पायथनने ऑलरेडी हे सगळं लिहून ठेवलंय. आपल्याला फक्त SUM हे फंक्शन कॉल करायचं आणि त्याला डेटा पास करून द्यायचा. एंटर केल्यानंतर 100 येऊन जाईल. बरोबर आहे का 100? इज दिस करेक्ट? 100 बरोबर आहे का? चला, झालंय मग आपला पहिला प्रॉब्लेम सॉल्व. तर हेच तुम्हाला इथे करायचं. सिम्पली ॲज इट इज यू कॅन राईट की हे जर तुम्हाला करायचं असेल तर सम नावाचं आपल्याकडे फंक्शन आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे त्याला डेटा पास करायचा अँड यू विल गेट 100. हे येईल तुम्हाला. दिस इज व्हेरी सिम्पल.
पण यार ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की इथे आपलं लॉजिक बिल्ड होत नाही. ऑब्व्हियसली आता पायथनने काहीतरी विचार करून दिले म्हणजे डेव्हलपमेंट फास्ट होण्यासाठी किंवा सिम्पल दिसणारी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आता. पण आपल्याला विदाउट युजिंग या फंक्शनचा यूज करायचं नाही. आता आपल्याला आपलं स्वतःचं फंक्शन लिहायचं. वी हॅव टू क्रिएट आवर ओन फंक्शन. ओके, ते फंक्शन आपल्यासाठी हे काम करणार आहे. सो लेट्स क्रिएट हाऊ टू क्रिएट अ फंक्शन. एक फंक्शन कसं क्रिएट करतो आपण. फॉर एक्झाम्पल दिस इज हा वे कोणता आहे. दिस इज इथे मॅन्युअल बिलीव्ह आहे. मॅन्युअल म्हणजे स्वतः आपल्याला क्रिएट करायचं आहे. पहिले तर हा जो काही डेटा आहे हा ऑलरेडी आपण इकडे डिक्लेअर करतोय म्हणजे आपल्याला तो यूजमध्ये आहे. मग आपण काय करणार तर एक फंक्शन क्रिएट करतो. हाऊ टू क्रिएट अ फंक्शन. DEF नावाचा कीवर्ड इकडे आपल्याकडे आहे. राईट. त्याच्यानंतर या फंक्शनचं काहीतरी नाव द्यायचं. नाव देतो मी इकडे सम आणि इकडे मॅन्युअल करतो. म्हणजे आपण स्वतः क्रिएट केलेले फंक्शन आहे. आणि हे जे काय फंक्शन आहे हे काय ऍक्सेप्ट करणार आहे. तुमची लिस्ट ऍक्सेप्ट करणार आहे. आता ऍक्च्युली आपण हे बघितलेलं नाहीये की लिस्ट कशी एखादं फंक्शन ऍक्सेप्ट करतो. तर जर कोणाला माहित असेल तर चॅटमध्ये जस्ट त्याने सांगा मला. चला, माहिती आहे कोणाला हाऊ टू ऍक्सेप्ट अ लिस्ट. माहिती आहे आपल्याला इंटिजर आपण नॉर्मल नंबर्स इकडे घेत असतो तर लिस्ट कशी घ्यायची इथे. हाऊ टू टेक अ लिस्ट इन अ फंक्शन. चला, माहिती आहे कोणाला. प्रयत्न केलाय कुणी. कारण मी तर तुम्हाला हे आत्ता सांगणार नाहीये. आपण हे शिकलेलो नाही त्यामुळे मला तुम्हाला कोणालाही कन्फ्युजनमध्ये टाकायचं नाहीये. हाऊ टू ऍक्सेप्ट अ लिस्ट. हे प्रश्न शोधायचा आपल्याला. हाऊ टू ऍक्सेप्ट लिस्ट. इथे हाऊ टू ऍक्सेप्ट अ लिस्ट कशी करतो आपण. माहित आहे का कोणाला. चला, टाइमपास नाही करायचं, मला सांगायचं इथे ते मी तोपर्यंत पुढचं लिहितो. चला, आपण पुढे येणार आता. थोडंसं आपल्याकडे लिस्ट आलेली आहे असं समजा की आपल्याकडे लिस्ट आलेली आहे इथे डेटामध्ये. ओके, डेटा नाव या व्हेरिएबलमध्ये आपण त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता मी एक सिंपल काम करणार काय की एक जो रिझल्ट असेल ना तर रिझल्टला मी कुठेतरी स्टोअर करून घेतो. म्हणजे मला सम स्टोअर करायची. राईट. सो मी इकडे रिझल्ट लिहिणार किंवा टोटल म्हणणार. ही आपली टोटल आहे. सो टोटल इक्वल टू 0 पासून मी स्टार्ट केली. फॉर लूप स्टार्ट करा. फॉर कशामध्ये. आता फॉर लूप कशावर चालवायचं तुम्हाला या लिस्टवर चालवायचं. सो फॉर आय इन काय डेटा. फॉर आय इन डेटा. आणि डेटामध्ये काय आहे. डेटामध्ये असं आहे 10 20 30 40. म्हणजे आता कसं पहिले आय इथे असणार आहे. तुमचे काय ऑपरेशन्स करून झाले. परत लूप चालला. आय इकडे जाणार. परत इथे जाणार. परत इथे जाणार. असं तो ट्रॅव्हल करत राहतो किंवा ट्रॅव्हल्स करत राहतो. मग आपल्याला एक एक नंबर उचलायचा आणि या टोटलमध्ये बस ऍड करत चालायचं. काहीही करायचं नाहीये. ओके. सो इकडे कसं झालं. टोटल इक्वल टू टोटल प्लस आय. एवढंच करायचं तुम्हाला. आता हे लूप हे असं चालू राहील चालू राहील चालू राहील चालू राहील. सगळे नंबर संपले. पहिले 10 घेतला त्याने ऍड केला. काय झाले आपली टोटल 10 झाली. नंतर काय घेतलं त्याने 20 घेतला तो ऍड केला मध्ये. टोटल काय झाली आपली 30 झाली. ओके. नंतर 30 मध्ये काय केलं त्याने पुढे पुढे गेला. काय झालं 30 आणि 40. काय झालं हे चुकलं का आपलं काहीतरी. वेट वेट वेट. लेट्स डू इट हिअर. हां, पहिले काय केले 10 आणि 20 ऍड केले. आपला झाला 30. 30 मध्ये 30 ऍड केला त्याने आपला झाला 60. आणि देन 60 मध्ये त्याने 40 ऍड केला आपला झाला 100. असं आहे ते सिम्पल. ओके. सो कॅल्क्युलेशन थोडं चुकलं होतं. सो असं तो करत 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 जाईल आणि फायनली तुम्हाला तुमचा आन्सर जर प्रिंट करायचं असेल देन यू कॅन जस्ट राईट प्रिंट आणि इकडे टोटल लिहून टाका. हे आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. मागचे प्रॉब्लेम्स कवर ज्यांनी बघितले त्यांना माहित असेल की आपण का लिहितोय का लिहित नाही. सो जर तुम्हाला थोडा जरी डाऊट आला तर मागचे क्वेश्चन्स एकदा बघायचे. लेक्चर्स बघायचे की आपण सम कशी कॅल्क्युलेट करतो. हेच मेन आहे. हे तुमचं मेन लॉजिक आहे जे तुम्हाला प्रत्येक वेळेस यूज करायचं आहे. ते आपण लूपमध्ये टाकलंय आणि डेटा ॲज इट इज आपण यूज केला लिस्टला. तर असं तुम्ही लिस्टमधून एलिमेंट काढू शकता. लेट्स ट्राय हिअर. सो डेटा तुमच्याकडे ऑलरेडी आहे. मी काय केलं होतं एक टोटल नावाचं व्हेरिएबल घेतलं ज्यामध्ये मला सगळे सम स्टोअर करायचे. आता मी काय करणार नेक्स्ट टाइम फॉर लूप स्टार्ट करणार आय इन डेटा. फॉर लूप जो काय आय आहे इकडे व्हेरिएबल आहे त्याला सांगणार की एक एक करून प्रत्येक इलेमेंट जो डेटामध्ये आहे त्याच्यावरती जा आणि जो इलेमेंट तू घेशील त्या इलेमेंटला टोटलमध्ये बस ऍड करून दे. टोटल प्लस आय एवढंच करायचंय. आणि हे सगळं झाल्यानंतर बाबा जी काही टोटल आहे ती किती आहे ती प्रिंट करायची असतो. मला 100 आहे. समजलाय पहिला प्रॉब्लेम सगळ्यांना. खूप सिम्पल आहे. आपल्याला पुढे जायचंय. चलो इज दिस क्लिअर टू ऑल. क्लिअर 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 टाईप करायचं चॅटमध्ये. काही यामध्ये डिफिकल्ट नाही. एवढं फक्त तुम्हाला जमलं पाहिजे लॉजिक. खूप सिम्पल आहे. आणि जर तुम्हाला नसेल वापरायचं बाबांनो डायरेक्टली हे वापरा सम. बघा याच्या आतमध्ये हेच लिहिलंय सगळं. असंच आहे बाकी काही नाही. सेम त्यांनी पायथननी पण हेच लिहून ठेवलंय. चलो चलो क्लिअर आहे. किती जणांना क्लिअर आहे चॅटमध्ये सांगायचं मला.
पटकन, वी हॅव टू गो अहेड गाईज. खूप सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे. चला नेक्स्ट आपण सॉल्व्ह करणार आहोत. फाइंड द लार्जेस्ट एलिमेंट इन अ लिस्ट. अच्छा, थोडासा आता इकडे चॅलेंज आपल्याकडे आहे. फाइंड द लार्जेस्ट एलिमेंट इन द लिस्ट. आता आपलं पायथन जे आहे ते परत एकदा हुशार आहे. पायथनने आपल्याला यासाठी पण सगळं ऑलरेडीच करून ठेवलं, आपल्याला काही कष्ट करायची गरज नाहीये. पायथन काय सांगेल की तुमच्याकडे लिस्ट आहे. फॉर एक्झाम्पल डेटा नावाची लिस्ट आहे. त्या डेटाला मध्ये 5 आणि 82 घेऊया. अजून एक नंबर आहे 7 आणि 12. हे नंबर आहेत 82 आणि आपल्याला मॅक्सिमम नंबर फाइंड करायचा आहे, लार्जेस्ट नंबर फाइंड करायचा आहे. पायथनने इकडे मॅक्स नावाचं फंक्शन आहे पायथनकडे. त्या फंक्शनला जर तुम्ही डेटा इकडे पास केला तर तुम्हाला डायरेक्ट सांगेल की 82 इज आर लार्जेस्ट नंबर. तेच सगळं, बाकी काहीही नाहीये. इथे येणार मी अगेन. हे बाबा हो पण चल क्विकली. हां, लार्जेस्ट. स्मॉलेस्ट साठी काय असेल आता? चला स्मॉलेस्ट साठी काय फंक्शन असणार आहे? कॉमन सेन्स इन द चॅट क्विकली. 5, 82, 9 आणि 10 असं काहीतरी घेऊया आपण. 19 घेऊया. चला काही फरक पडत नाही. मॅक्स आणि जर तुम्ही याला डेटा पास केला सो यू विल गेट 82. मिनिमम नंबर फाइंड करण्यासाठी कोणतं फंक्शन असणार आहे? मेन डेटा 5. परफेक्ट. पण आता हेच आपल्याला कसं करायचंय? विदाउट युजिंग हे फंक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं इथे लॉजिक लागेल. आता हे आपण थोडंसं पेपरवर मॅन्युअली सॉल्व्ह करूया कसं आपण हे करू शकतो. मित्रांनो बघा, ही आपल्याकडे लिस्ट आहे 5, 82, 7 आणि 12. ओके, ही लिस्ट आहे आपल्याकडे. नाऊ आता मी असं समजणार आहे इकडे की मला नंबर फाइंड करायचा आहे की हा नंबर लार्जेस्ट आहे, हा नंबर लार्जेस्ट आहे, हा नंबर लार्जेस्ट आहे आणि हा नंबर लार्जेस्ट आहे. मग सिंपल काम आहे. जर तुम्हाला 2 नंबरपैकी मोठा कोणता आणि छोटा कोणता हे जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर आपण काय यूज करतो? कोणतं ऑपरेटर यूज करतो? लेस दॅन, ग्रेटर दॅन, व्हॉट एव्हर काय असं नसेल ते. चला इन द चॅट 2 नंबर आहेत आपल्याकडे 5 आणि 82. यांच्यामधला मोठा नंबर कोणता आहे, छोटा नंबर कोणता आहे हे जर आपल्याला फाइंड करायचं तर आपण कोणते ऑपरेटर्स यूज करतो? चला 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 एकदम सिंपल. ऑपरेटर्स क्लासमध्ये झालेलं आहे सगळं. आपण लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन ऑपरेटर यूज करतो रिलेशनल. व्हेरी गुड. सो आता इथं जर मी असं म्हटलं की 5 हा जर लहान आहे 82 पेक्षा, ओके, हे जर मला ट्रू आलं, ओके, जर हे ट्रू आलं तर मला सांगा लेफ्ट हँड साईडवाला मोठा आहे की राईट हँड साईडवाला मोठा आहे? चला चला चला, हे जर ट्रू आलेलं आहे की 5 इज लेस दॅन 82, सॉरी हे फॉल्स येईल ना, नाही बरोबर आहे. हां, हे जर ट्रू आलंय माझ्याकडे तर लेफ्ट हँड साईड मधला नंबर मोठा आहे की राईट हँड साईड मधला मोठा आहे? चला इन द चॅट एव्हरीवन, यामध्ये काय हां, लेफ्ट हँड साईड मधला कसा मोठा असेल बाळा? 82. इथे बघ 82 मोठा आहे ना. आता 5 लेस दॅन 82 हे जर ट्रू आलं म्हणजे 82 मोठा आहे याच्यापेक्षा. सिंपल. हां, करेक्ट. सो RHS इज ग्रेटर नंबर. बरं ठीक आहे, 82 ग्रेटर नंबर आला. मी काय म्हणतो माहिती आहे का, आता मी या 82 ला या बॉक्समध्ये ठेवणार. ओके, हा माझा रिझल्ट माझा बॉक्स आहे. मी याला 82 ठेवला. ठीक आहे, आता मी काय करतो की आता पुढे जातो. मी 5 आणि 82 ला केलं ना, आता मी पुढे 82 कडे जाणार. आपण एक नंबर याने केला, दुसऱ्या याच्याकडे जाऊया. चेक करा, 82 लेस दॅन 82 आहे का? हे ट्रू आहे का फॉल्स आहे? चला, दिस इज फॉल्स. 82 हा 82 पेक्षा मोठा आहे आणि छोटा आहे. बरं ठीक आहे, मग आपलं रिझल्ट अपडेट करायचा काही प्रश्नच येत नाही. पुढे जा थोडंसं, इथे जा. 7 आला. चला, 7 लेस दॅन 82 आहे का? 7 लेस दॅन 82 आहे का आपल्याकडे? यामधला मोठा कोणता आहे, छोटा कोणता? हे ट्रू आलं ना. ट्रू. राईट हँड साईड काय याची? दिस इज RHS. ओके, RHS आहे. मग ही RHS स्टोअर करून द्या. ज्यावेळेस ट्रू येईल त्यावेळेस आपल्याला स्टोअर करून द्यायचं. इकडे जा. तो म्हणत अरे 82 आहे का ऑलरेडी? ठीक आहे, काय गरज नाही. हे पण झालं. पुढे जा आता. 12 लेस दॅन 82 हे काय झालं? दिस इज अगेन ट्रू. हे परत ट्रू आलं. मग 82 हा राईट हँड साईडला आहे, हा अपडेट करून द्या. तो म्हणेल 82 ऑलरेडी आहे. मग सगळं झालं. मग आपल्याला समजतंय की 82 इज माय लार्जेस्ट. हे आपल्याला समजतंय कारण आपण प्रत्येक नंबर कम्पेअर केला ना. मग इथं बघा, तुम्हाला दिसतंय का हे ऑपरेशन? हे ऑपरेशन काय? LHS आणि RHS इज गेटिंग रिपीटेड. मग जर एखादा कोड रिपीट होत असेल तर त्याला आपण कुठे ठेवलं पाहिजे? त्याला किंवा कशामध्ये त्याला यूज केलं पाहिजे?
जर एखादा कोड रिपीट होत असेल, मी असं बोलतोय, जर हे ऑपरेशन हे रिपीट होत आहे, तर आपल्याला त्याला कुठे ठेवायचंय? इफ दिस इज गेटिंग रिपीटेड, तर त्याला आपण कुठे ठेवू शकतो? इन द सेन्स की त्याला आपण इटरेटिव्ह वे मध्ये कसं यूज करू शकतो? मी परत 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 कंट्रोल वे मध्ये, की मला एवढ्याच वे मध्ये यालाच यूज करायचंय. आता हे मी असं लाख 1.5 लाख टाइम चालवून काही फायदा आहे का? नाही ना. मला जर एलिमेंट माझे संपले, माझं काम संपलं. म्हणूनच इथे 1 2 3 4 इथपर्यंत आलो आपण, आपल्याला थांबून जायचंय. म्हणजे कंट्रोल्ड वे मध्ये आपल्याला रिपिटेशन्स करायचे आहे. सो ही कंडिशनल स्टेटमेंट आहे, करेक्ट आहे. दॅट इज, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, पण सांगतोय की ही जी स्टेटमेंट आहे ही आपल्याला कुठे ठेवावी लागेल जेणेकरून आपल्याला याचा कंट्रोल वे मध्ये इटरेटिव्ह यूज करता येईल. सो इट्स गेटिंग रिपीटेड. एक मिनिट. गेटिंग रिपीटेड. ही रिपीट होत चालली. मग जर एखादी गोष्ट रिपीट होती, तर त्याला आपण कुठे ठेवायला पाहिजे? आपण त्याला लूप मध्ये ठेवायला पाहिजे. बरं, आता हे सगळं आपल्याला करायचंय. पण याच्या आधी आता बघा काय इथे, की जर मी इथं समजलो, आता स्टार्टला मला स्टार्टला काही ना काहीतरी ते ठेवावं लागेल ना कम्पेअर करायला इथे, की एका तरी नंबरला मला असं म्हणावं लागेल की हा सध्यासाठी हा जो नंबर आहे, हा नंबर माझा लार्जेस्ट नंबर आहे. मग एकतर तुम्ही याला ठरवा किंवा तुम्ही याला ठेवा, काही फरक पडत नाही. ओके, कोणता ठेवायचा? 5ला ठेवायचं की याला ठेवायचं, LHS की RHS? तुमची मर्जी आहे. चला मला सांगा, कोणत्या नंबरला तुम्हाला सध्याला ॲज अ लार्जेस्ट नंबर मानायचा आहे? RHS ला मानायचं तुम्ही यासाठी म्हणताय ते कारण तुम्हाला दिसतंय समोर. तुम्हाला जर माहीतच नसतं लिस्टमध्ये काय, मग काय करणार? आयडियली काय केलं पाहिजे आपण? आयडियली आपण स्टार्ट कुठून करतोय? आपण स्टार्ट करतोय 5 पासून किंवा फर्स्ट नंबर पासून. मग तो जो पहिला नंबर आहे ना, 0th नंबरचे इंडेक्स, व्हेरी गुड. तर त्याला समजून चालायचं की यार हा आपला मॅक्सिमम नंबर आहे, असं समजून चालायचं. आणि नंतर ज्यावेळेस आपण चेक करू आणि आपल्याला समजेल की नाही यार हा आपला लार्जेस्ट नंबर नाही आहे, याच्यापेक्षा पण एखादा मोठा नंबर अवेलेबल आहे, इथे बघा, इथे कळून जाईल तुम्हाला. मग त्या नंबरला आपण इथे अपडेट करून टाकणार. हेच सिंपल स्ट्रॅटेजी चालणार आहे. जे आपण इकडे पानावरती केलं ना आता, किंवा पेजवरती लिहिलं ना, सेम गोष्ट आपल्याला कोडमध्ये लिहायची. मग कसं? बरं, ठीक आहे. एक लार्जेस्ट नावाचं एक व्हेरिएबल घेणार मी. ओके, त्याच्यामध्ये आपली जी काही लिस्ट आहे, ओके, ही लिस्ट आहे, याच्यामधला 0th इंडेक्सचा इलेमेंट, तो कोणता इलेमेंट आहे? 5 इलेमेंट आहे. मग हा जो लार्जेस्ट आहे ना, दिस इज लार्जेस्ट, यामध्ये मग आधी 5 स्टोअर करणार. केला 5 स्टोअर? येस, केला. पुढे जाऊया चला आता. सो नाऊ व्हॉट वी हॅव टू ट्राय. आता आपल्याला जायचंय फॉर लूप स्टार्ट करायचं. ही जी आपली लिस्ट आहे ना टोटल, काय नाव आहे त्याचं लिस्टमध्ये? आपल्या 5 82 7 आणि 12. ओके, ठीक आहे. सो 5 82 7 आणि 12. ओके, ही आपली टोटल लिस्ट आहे. तर आता आपण चालू करणार या नंबर पासून. बघ, ओके, स्टार्ट पासून करायचं आपल्याला चालू. सो इकडे फॉर आय इन आपल्या लिस्टमध्ये. लिस्टचं नाव काय तुमच्या? लिस्टचं नाव आहे डेटा. म्हणजे आता हा जो आय आहे हा इथे असणार आधी, नंतर इथे जाणार, नंतर इथे जाणार, नंतर इथे जाणार. तो त्याचं काम करत राहील. या सो सिंपल. इथे आता मला एक कंडिशन चेक करायची. आता आय इकडे आला मित्रांनो, इथे आला बघा, या नंबरला आला. मला चेक करायचंय की जो पण आय आहे तो माझ्या लार्जेस्ट पेक्षा मोठा आहे की छोटा आहे, एवढं मला चेक करायचंय. ओके, तुम्हाला मोठा आहे की छोटा आहे हे चेक करायचं. सो सिंपल एक कंडिशन लिहायची मला बघा. इफ जर माझा जो करंट नंबर असेल आय, हा जर इन केस मोठा आला या लार्जेस्ट पेक्षा, ओके, जर तो मोठा आला लार्जेस्ट पेक्षा, म्हणजे काय रे? जो नंबर आता एकदम सिंपल आहे, जर एखादा नंबर माझ्या लार्जेस्ट नंबर पेक्षा मोठा आहे, म्हणजे आता त्या नंबरला, माझ्या जुन्या नंबरला लार्जेस्ट म्हणून काय फायदा आहे का? मग जर 5 आहे आणि तुला भेटला तुम्हाला 81, मग मी म्हणणार का हा लार्जेस्ट आहे, असं म्हणणार का मी? नाही. मला सांगावं लागेल की 5, आता तुझं काम संपलेलं आहे, तुझ्यापेक्षा मोठा एखादा नंबर मला भेटलेला आहे, मग 5 तू आता डिलीट होऊन जा आणि 81 जो आहे याला मी इथे ठेवून देणार. म्हणजे कसं करणार आपण? आपण ज्यावेळेस भेटतं मला एखादा नंबर हा माझ्या लार्जेस्ट एलिमेंट पेक्षा मोठा आहे, म्हणजेच काय, मला काय करावं लागणार आहे, जे लार्जेस्ट मी आधी स्टोअर केलेला आहे त्याच्यामध्ये तो नंबर टाकून द्यायचा, किंवा आय जो आहे त्याला टाकून द्यायचा, म्हणजे तो आपला सध्याचा मोठा नंबर झाला. सिंपल, कॉमन सेन्स वाली गोष्ट आहे ही.
आणि मग असं होत राहील होत राहील होत राहील. आता बघा त्याला पहिले कोण भेटलं, त्याला 5 भेटला. सो 5 ग्रेटर दॅन, आधी किती होता, आधी 5 होता. त्याने बघितलं कंडिशन फॉल्स झाली, त्याने काहीच अपडेट केलं नाही, ॲज इट इज. नंतर पुढे गेला, त्याला भेटला 82. मग आता 5 होता इकडे, 82 त्याला भेटला. सॉरी, आता 82 होता इकडे, करेक्ट. आय म्हणजे 82 आपला. 82 ग्रेटर दॅन 5. आता याच्यामध्ये 82 हा 5 पेक्षा मोठा आहे. म्हणजे जो 5 इकडे आपण स्टोअर केला होता त्याचं आता काम संपलंय. त्याच्यापेक्षा मोठा नंबर मला भेटलाय. म्हणून काय करणार मी, हा जो आय आहे यामधली जी व्हॅल्यू दॅट इज 82 याला मी लार्जेस्ट मध्ये टाकून देणार. मग आता 82 जो आहे हा आपला इकडे आलेला आहे. आला 82 इथे, पुढे जा. चला परत आय. आता काय होणार नेक्स्ट, 7 ग्रेटर दॅन, लार्जेस्ट मध्ये काय माझा 82 आहे. चेक करा त्याला, 7 ग्रेटर दॅन 82 आहे का, नाही, काहीच होणार नाही. मग पुढे जा थोडंसं, 12 ग्रेटर दॅन 82 आहे का, नाही, काहीच नाही होणार. मग सगळं संपेल हे. आणि जेव्हा तुम्ही लास्टला प्रिंट करणार लार्जेस्ट, तर तुम्हाला 82 इकडे प्रिंट झालेला दिसेल. सिम्पल. हेच आपल्याला ट्राय करायचं. चॅटमध्ये एक क्वेश्चन आहे, वेन आय राईट डेटा इक्वल टू ओके 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 मॅक्स डेटा आणि मीन डेटा, इट्स गिव्हिंग मीन, वाय सो. आता कसं आहे मित्रा, ती ऑर्डर महत्वाची असते. ज्यावेळेस तू एक फंक्शन लिहितो कुठलाही आणि त्याच्याकडे सेकंड फंक्शन लिहितो, सो मॅक्स एक्झिक्यूट होईल, पण त्याच्यानंतर रिसेंटवालं कोणतं आहे तुझं ते तिथे दाखवेल तुला. सो सेपरेटली कर, यू विल गेट आउटपुट. किंवा तू प्रिंट कर, मग सिम्पल मध्ये प्रिंट केल्यावर तुला दोन्ही दिसेल. पण तू डायरेक्ट एक्झिक्युशन करायला गेलास तू, तर यू विल गेट ओनली द रिसेंट वन. जो पण रिसेंट आहे तोच तुला भेटून जाईल. हे आपल्याला ट्राय करायचं आहे आता. आणि मग हे झालंय, कोड लिहिण्यामध्ये आपल्याला काहीच अडचण नाही आली पाहिजे. इथे जा फक्त, सिम्पल चालू करू आपण. आपला जो डेटा आहे त्याच्यामध्ये एक लार्जेस्ट जो इलेमेंट आहे तो मी इकडे घेणार. सो लार्जेस्ट इक्वल टू, यामध्ये ठेवून देऊया जो आपला डेटा आहे, या डेटामधली जी काही 0th इंडेक्सची व्हॅल्यू आहे त्याला मी इकडे टाकलं. आता मला चालू करायचं, माझं लूप चालू झाला फॉर आय इन डेटा. डेटामध्ये मी एक एक नंबर चेक करत जाणार आणि चेक करणार की यार कुठलाही जो नंबर असेल, जर हा माझ्या लार्जेस्ट पेक्षा मोठा असेल, म्हणजेच काय, तो जो काही नंबर आहे, कोणता लार्जेस्ट नंबर, तो काय आहे, आय आहे. ओके, हे आपल्याला सांगायचं. आणि हे करत राहिलं तर शेवट तुम्हाला नंबर भेटून जाईल. तुम्ही लार्जेस्टला जस्ट इकडे प्रिंट करून टाका. काय झालं इकडे, अच्छा अच्छा अच्छा, इफ लिहायचं राहिलं, सॉरी. ओके, 82 आपल्या इकडे आलेला आहे. सिंपल. आता मला सांगा, आता तुम्हाला एक असाइनमेंट आहे की तुम्हाला आता हाच कोड लिहायचा आहे टू फाइंड मिनिमम नंबर. ओके, कोड टू फाइंड मिनिमम नंबर, फाइंड मिनिमम नंबर. तो तुम्हाला होमवर्क करायचा आहे. ओके, मी काय बघणार नाही तो होमवर्क, जस्ट तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही हे करत चला, एकदम सिंपल वे मध्ये. परफेक्ट. जायचंय पुढे आपल्याला. शुड वी गो हेड देन, शुड वी गो हेड. की यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे आत्ताच विचारून घ्या चॅटमध्ये. मी तुम्हाला 1000 वेळा एक्सप्लेन करेल लॉजिक, पण सिंटॅक्स जर तुम्हाला माहित नसेल तर गाईज तुम्हाला ते शिकावं लागेल आधी, सिंटॅक्स. चला, एनीवन, काही इश्यू यामध्ये तुम्हाला, काही इश्यू आहे की यामध्ये, जायचं कंटिन्यू करायचं आपण, शुड वी कंटिन्यू देन, शुड वी कंटिन्यू की नाही करायचं. ठीक आहे, करून टाकतो मी. तुम्हाला विचारण्यात काय फायदा नाही बाबांनो, तुम्ही सांगत नाही लवकर, काय करत नाही, टाइमपास करता नुसते. ओके, ठीक आहे. आपल्याला 2 नंबर स्वॅप करायचे लिस्टमधले. खूप सिम्पल आहे, एकाच लाईनमध्ये होऊन जातं स्वॅपिंग 2 नंबर्स इन अ लिस्ट. एनी अदर वे, अदर वे कसं असतं रे, सॉर्ट करून पण लास्ट इंडेक्स प्रिंट करू शकतो ना. ते करू शकतो आपण, पण त्याला किती वेळ लागेल बघ ना तू. आधी सॉर्ट करायचं, मग शेवटची इंडेक्स प्रिंट करायची. आता सॉर्ट करण्यात पण टाइम लागतो ना, तसं आहे हे. येस. ओके, एनी अदर वे टू सॉल्व, नाही, एनी अदर वे काही नाही, हाच एक आहे. सॉल्व करून पण करू शकतो, बट दॅट इज नॉट रिकमेंडेड, दिस इज द बेस्ट वे. ओके, येस. सॉर्टमध्ये बघ, तुला सगळं आधी सॉर्टचा टाइम पण लागेल, प्लस तुला शेवटचे एलिमेंट गेट करायचा आहे, तो एक टाइम लागेल. सो नॉट अ बेटर ऑप्शन. स्वॅप करायचे आपल्याला 2 एलिमेंट्स लिस्टमधले. हे मी तुम्हाला काही कोड करून दाखवणार नाही, जस्ट दाखवेल तुम्हाला, ऑब्व्हियसली दाखवावं लागणार आहे. सो डेटा आपल्याकडे आहे, फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 आणि 4. पहिले तर आपल्याला विचारायचं आहे की यार तुम्हाला कोणत्या 2 नंबरचे एलिमेंट इंडेक्सचे एलिमेंट स्वॅप करायचे. मला सांगा चॅटमध्ये, चला. 0, 1, 2, 3 सांगा मला
कुठले 2 नंबर तुम्हाला स्वॅप करायचे आहे त्यांची इंडेक्स मला सांगायची. सो इंडेक्स 1 आणि इंडेक्स 2 मी लिहून घेतो इकडे. ओके, इंडेक्स 1 आणि इंडेक्स 2. सांगा काय आहे ती इंडेक्स सांगायची मला, ज्या 2 नंबर तुम्हाला स्वॅप करायचे. क्विकली चलो 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 एव्हरीवन. 0 आणि 3. ओके, सो 0 आणि 3 म्हणजे ही वाली आणि ही झाली ही वाली. परफेक्ट. काय करायचं मग, एकदम सिंपल काम करायचं. दोन्ही इंडेक्स इकडे लिहून घ्या, डेटामधून बाहेर काढा ते इंडेक्स. कसं काढणार आपण, डेटा आणि इंडेक्स 1. ओके, कॉमा डेटा इंडेक्स 2. ओके, चला आता आपण कसं केलं, इथे पहिल्या नंबरला जो एलिमेंट लिहिला तो गेला इथे 1 नंबरला. मला सांगा इंडेक्स 1 मध्ये जर तुम्हाला काहीतरी टाकायचंय, काय टाकायचं तुम्हाला इंडेक्स 1 मध्ये, काय टाकायचंय इथे, म्हणजे डेटा ऑफ 0 मध्ये तुम्हाला काय टाकायचंय. चलो 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 चॅट मध्ये, डेटा ऑफ 0 मध्ये तुम्हाला काय टाकायचंय, डेटा ऑफ 3. हा, काय टाकायचं, डेटा ऑफ 0 म्हणजे काय, इथे 1 आहे, तुम्हाला 1 च्या ऐवजी काय टाकायचं, हा 3 टाकायचा ना. 3 कुठे आहे, 2 ला आहे, इंडेक्स 2 ला आहे हा. मग टाकून द्या सिंपल, डेटा ऑफ इंडेक्स 2. जो इंडेक्स 2 चा डेटा असेल तो 1 ला जाईल आणि जो इंडेक्स 2 ला कोणाचा जाईल, 1 चा जाईल. बस संपला विषय, डेटा इंडेक्स 1. बस एवढंच करायचं तुम्हाला, झालं तुमचे नंबर सॉर्ट. ओके, तुम्ही आरामशीर चेक करा बिंदास. आता जर तुम्हाला मला करून दाखवायचं असेल हे सिंपल गोष्ट, सो इथे मी तुम्हाला जस्ट सांगतो की कसं करायचं आहे. खूप सिंपल आहे. न्यू फोल्डर, हो अरे फोल्डर नाही बाबा, फाईल क्रिएट करायची आपल्याला. ओके, लेट्स कंटिन्यू क्रिएटिंग अ फाईल. ओके, डेटा इक्वल टू काय टाकलं होतं आपण, 1 2 3 4 करूया सिंपली. 1 2 3 आणि 4 ही 4 आहेत आपल्याकडे. आणि मला सांगायचं आहे की इंडेक्स 1 जी असली पाहिजे, कॉमा इंडेक्स 2, याच्यामध्ये मला रिस्पेक्टिव्हली काय टाकायचं आहे, 0 आणि 3 आहे आपला. मग काय करणार, डेटा ऑफ माझ्याकडे इंडेक्स 1 आहे. ओके, कॉमा डेटा ऑफ इंडेक्स 2. इंडेक्स 2, आता जी पहिली व्हॅल्यू टाकणार मी याच्यानंतर ती जाणार माझी इंडेक्स 1 ला. मग इंडेक्स 1 ला मला काय टाकायचे, डेटा ऑफ इंडेक्स 2 टाकायचं आहे, सिंपल इंडेक्स 2. आणि त्याच्यानंतर इंडेक्स 2 ला काय टाकायचे मला, डेटा ऑफ इंडेक्स 1. इंडेक्स 1 हे टाकायचं तुम्हाला, झालं. आणि मग डेटा प्रिंट करून बघा. ओके, 4 इकडे आलेला आहे. चला परफेक्ट, समजलं. तो थर्ड काय आता, थर्ड इंडेक्सला किती होता, 4 होता, तो गेला 1 नंबरला, 1 नंबरचा आला मागे. समजलंय प्रत्येकाला, इज इज क्लिअर. मॅन्युअल वे तुम्हाला बघायचं आहे, खूप सिंपल आहे, 2 लाईनचा कोड आहे फक्त. मॅन्युअल वे हिंट देतो मी तुम्हाला इकडे, यूज टेम्पररी एखादा व्हेरिएबल यूज करायचा आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आणि स्वॅप करून घ्यायचा इथे. म्हणजे 3 बॉक्स ठेवायचे तुमच्याकडे, 2 मेन बॉक्स तुमचे, त्यामधला एक नंबर उचलून तिकडे ठेवायचा, हा नंबर पहिल्या बॉक्समध्ये टाकायचा, आणि जो टेम्पररी ठेवलाय तो उचलून सेकंड बॉक्समध्ये टाकायचा. बस झालं काम. बॉक्समध्ये व्हेरिएबल असणार आहेत आपल्या इथे. येस, एवढंच आहे याच्यामध्ये. आता हा प्रॉब्लेम थोडासा आपल्याला प्रॉब्लेम देतोय, म्हणजे ताण देणार आहे थोडंसं डोक्याला तुमच्या. तो याच्यावरती आपण अच्छा कसा टाइम इकडे आपण याला देऊ मस्त. आता ह्याला काय झालं, काय रे हे, रिव्हर्सिंग लिस्टला रिव्हर्स करायचं आपल्याला, जाऊ द्या. नाहीच होते, हा नाहीच होते. मी इथे लिहितो बाबा पेननी, डायरेक्ट जाऊ दे मग. हा, रिव्हर्सिंग अ लिस्ट, लिस्टला आपल्याला रिव्हर्स करायचं. हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे की आपण एखाद्या लिस्टला कसं रिव्हर्स करतो, एकाच सिंपल लाईनमध्ये. कसं असतं, आपल्याकडे हे लिस्ट आहे, डेटा इक्वल टू 1 2 3 4 5, याला आपल्याला रिव्हर्स करायचंय. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जेव्हा स्लायसिंग करतो, ओके, स्लायसिंग करत असताना आपण कसं लिहितो, डेटा इकडे लिहितो आपण
स्टार्ट कोलन इकडे लिहितो एंड कोलन इकडे लिहितो स्टेप असं लिहितो मी. ज्या वेळेस मी ही जी स्टेपची व्हॅल्यू आहे ती -1 देणार. आता फॉर एक्झाम्पल डेटा मी स्टार्ट पण काहीच दिलं नाही, मी एंड पण काहीच दिलं नाही, आणि ज्यावेळेस ही व्हॅल्यू -1 टाकली यू विल गेट अ रिव्हर्स लिस्ट. तुम्हाला इकडे सिम्पली एक लिस्ट आहे ती इकडे रिव्हर्स तुम्हाला भेटून जाईल. फॉर एक्झाम्पल आता डेटा इक्वल टू परत मी नंबर टाकतो यामध्ये 1 2 3 4 अँड 5. ओके, आणि सिम्पल तुम्ही काय केलं, डेटा ऑफ काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही -1 केला, झाली उलटे लिस्ट. चलो क्लिअर 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 क्लिअर. ओके, दुसरा पण वे आहे ना भाऊ. दुसरा कोणता वे आहे म्हणजे कसं, कुठला वे? खूप वे असत एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. दुसरा कुठला वे आहे अजून? हा खूप सिम्पल आहे, स्लायसिंगचा यूज करून आपण रिव्हर्स करणं. चला आता आपल्याला मॅन्युअल वे बघायचा आहे. डेटा डॉट रिव्हर्स. ओके ओके ओके, डेटा डॉट रिव्हर्स. ओके, काय झालं, कसं लिहायचं आहे डेटा डॉट रिव्हर्स? काय येत नाहीये? रिव्हर्स आणि मग याला डेटा पास करायचं. कसं करायचं हे? येत का नाही आहे? डेटा डॉट रिव्हर्स प्रिंट डेटा. ओके, प्रिंट डेटा. परफेक्ट. आता हे दोन्ही गोष्टी सेम काम करतात आपल्याला. एक रिव्हर्स आपल्याकडे फंक्शन आहे आणि डेटा आपल्याकडे -1 आहे. पण आता मॅन्युअल वे मध्ये खरी मजा आहे, तिकडे थोडंसं आपल्याला डोकं चालवायचं आहे. हे मी मुद्दाम तुम्हाला हे बघा, हे सगळं तुम्हाला लाईफ टाईम हे चालूच राहणार आहे. हे फंक्शन यूज करायचे, हे स्लायसिंग यूज करायची, पण जी जी मजा मॅन्युअली हे सगळं करण्यामध्ये आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये आहे, ती ती कशात नाही आहे. आता तुम्हाला एक अप्रोच शिकवणार आहे मी. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा DSA मधला एक अप्रोच शिकवणार आहे. नीट लक्ष द्यायचं प्रत्येकाने. तर जसे जसे आपले प्रॉब्लेम्स येत राहतील, DSA मधला एखादा प्रॉब्लेम आला तर तो अप्रोच मी तुम्हाला सांगेल. आपल्याला शिकायचं आहे 2 पॉइंटर अप्रोच. ओके, 2 पॉइंटर अप्रोच आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये काय असतं, जर तुमच्याकडे कुठलीही लिस्ट आहे, फॉर एक्झाम्पल वेट, ह्याला काय झालं आता, हे खूप बकवास झालंय. हे जात पण नाहीये. सिंपल, मी याला क्लोज करतो, परत एकदा ओपन करूया. हां ओके ठीक आहे. 2 पॉइंटर अप्रोच मला तुम्हाला सांगायचं आहे. 2 पॉइंटर. ओके, आपल्याकडे एक लिस्ट आहे, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5. ही लिस्ट आपल्याकडे आहे. आता आपल्याला रिव्हर्स करायचंय. तुम्ही थोडंसं वरती लक्ष द्या, मी तुम्हाला काहीतरी शिकवलं होतं आता. आपल्याला स्वॅप करायचे आहे नंबर्स. ओके, आपल्याला नंबर स्वॅप करायचे. कसे स्वॅप करतो आपण नंबर्स? जी पण इंडेक्स असेल आपली, आपण 2 नंबर्स घेणार, त्याची इंडेक्स घेणार आपण, आणि पुढं लिहिताना फक्त इंडेक्स उलटी करून लिहायची. म्हणजे 1च्या इंडेक्समध्ये जाईल 2चं इंडेक्स, आणि 2च्या इंडेक्समध्ये जाईल 1चं इंडेक्स. हेच तर तुम्हाला करायचं इथे. कसं करणार आहे आपण बघा. आपल्याला यापासून रिव्हर्स लिस्ट क्रिएट करायची. पहिले मी काय केलं, हा नंबर घेतला आणि हा नंबर घेतला आणि यांना मी रिव्हर्स केलं. कशी दिसेल माझी लिस्ट? कशी दिसेल? 5 2 3 4 आणि 1. ओके केलं. आता यांचं काम झालं. मी आता मध्ये येणार. मध्ये आलो मी, हा नंबर घेतला, हा नंबर घेतला आणि यांना मी रिव्हर्स केलं. ओके केलं रिव्हर्स. कशी दिसेल माझी लिस्ट आता? 5 आणि आता कोण आला इकडे? 4 आलाय, 3 आलाय, 2 आलाय, 1 आलाय. डन. झाली लिस्ट रिव्हर्स? झाली का नाही? येस सर नो? चलो चॅट मोकळी दिसली नाही पाहिजे. झाली आपली लिस्ट इकडे एकदम प्रॉपरली रिव्हर्स झालेली आहे. मग आता याच्यासाठी आपण काय केलं रे, की आपण जे काही नॉर्मली यूज करतो, फॉर लूप यूज करतो किंवा काही पण आपण गोष्टी यूज करतो, तिकडे आपण एकच पॉइंटर घेतो. पॉइंटर म्हणजे काय रे, एक आपल्या अशी एक माणूस असतो जो प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी जातो आणि आपले एलिमेंट्स आपले फेच करून आणतो. फॉर एक्झाम्पल इथे वरती जर आपण बघितलं, इथे 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 हे आयने काय केलं होतं,
हा आय प्रत्येक ठिकाणी गेला होता. 5 मध्ये गेला, 82ला गेला, 7ला गेला, 13ला गेला, 12ला गेला. सगळीकडे हा एकटाच जात राहिला. सिंगल पॉइंटर. त्यामुळे आपल्याला इथे ते यूज करता येणार नाही. मग आपल्याला 2 पॉइंटर लागते. बघा, जर तुम्हाला या दोन्ही नंबरला कम्पेअर करायचे तर दोघांचे पण इंडेक्स तुम्हाला माहित पाहिजे ना. एकदम सिंपल आहे. मग एक काम करतो मी एकाला म्हणतो लेफ्ट, एकाला म्हणतो राईट. बरं ठीक आहे. दोघांचे इंडेक्स आपण इकडे घेऊन ठेवा. सो लेफ्ट. मला सांगा, आपण ऑलवेज 0 पासून स्टार्ट करणार, कारण आपल्याला हे बघा पहिला नंबर आहे 0 पासून स्टार्ट करायचं. पण जो राईट असेल तो राईट आपल्याला कुठे स्टार्ट करायचा आहे? आपल्याला शेवट स्टार्ट करायचं आहे. म्हणजे आता आपण इंडेक्स बघूया. काय इंडेक्स आपल्याकडे इंडेक्स आहेत माझ्याकडे 0, 1, 2, 3, 4. ही इंडेक्स आहे आपल्याकडे. ओके, 4 इंडेक्स आहे. पण ही काढायची कशी? आपल्याला कळणार कसं की आपली शेवटची इंडेक्स 4 आहे म्हणून? हे मला समजणार कसं? हां, बरोबर. तुमची लेंथ किती आहे ती बघा. किती लेंथ आहे? 1, 2, 3, 4, 5. 5 लेंथ आहे. 5 - 1 केली तुम्हाला येऊन जाईल 4. मग तेच इकडे आपल्याला ठेवायचं आहे. आपला जो सेकंड पॉइंटर राईट पॉइंटर, त्याला आपण द्यायची लेन नावाचं एक फंक्शन आहे. त्याला जर तुम्ही डेटा पास केला तर तुम्हाला सांगेल की लिस्ट काय. त्यामधून एक जर मायनस केला तुम्ही तर इथे येईल तुमच्याकडे. आता याच्याकडे 0 आला, इथे आला 4. बरं ठीक आहे. म्हणजे आता आपला जो काही लिस्ट आहे, ही लिस्ट आहे फॉर एक्झाम्पल 5 नाही 1 पासून आहे ना लिस्ट आपली. सो 1, अबे यार, हां, 1, 2, 3, 4 आणि 5. इंडेक्स मी इकडे लिहितोय. इंडेक्स लिहिणार आहे 0, 1, 2, 3 आणि 4. माझं लेफ्ट पॉइंटर कुठे आहे? लेफ्ट इथे आहे सध्या, आणि इथं आपला आहे राईट सध्याला. मग मला माहिती आहे हे 2 नंबर्स, मग मी त्यांना स्वॅप करणार. ओके, मी करणार इकडे स्वॅप. स्वॅप आपल्याला पहिल्यांदा होणार. मग मध्ये परत आतमध्ये येणार. आतमध्ये गेल्यानंतर परत काय करायचंय मला? परत स्वॅप करायचंय. मग इकडे अजून एक स्वॅप आला माझा. असं मध्ये 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 जात जायचं आणि स्वॅप करत राहायचं. मग हे जे काही स्वॅपिंगचं ऑपरेशन आहे, हे काय आपलं मल्टिपल टाइम्स आपल्याला करायचं आहे. दॅट मीन्स आपल्याला रिपीट करायचंय. मग हे स्वॅपचं ऑपरेशन आपण कुठे टाकायचं? आपण टाकायचं त्याला लूपमध्ये. ठीक आहे. पण आता मला सांगा की असं आतमध्ये येत राहील. या परफेक्ट यूज केससाठी आपल्याला इकडे व्हाईल लूप यूज करावं लागणार आहे. बिकॉज व्हाईल लूपला तुम्ही कम्पेअर करू शकता की आपली जी काही लेफ्टची जी काही लेंथ आहे ती अशी कमी 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 होत कुठे थांबणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग आपल्याला थांबायचं कुठे ते बघा. इथे आला तो, लेफ्टची व्हॅल्यू 1 आहे. इथे आला काय, त्याची व्हॅल्यू 2 आली. व्हॅल्यू लेफ्टची व्हॅल्यू 2 आहे. राईटची व्हॅल्यू काय असणार आहे? परत एक मध्ये काय 2 असणार आहे. मग आपल्याला समजायचंय की राईट माझा कमी कमी होत जाणार आहे. ओके, हा डिक्रीज होत जाणार आहे आणि हा इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे ज्या मोमेंटला किंवा जोपर्यंत माझ्या लेफ्टची व्हॅल्यू काय, ही लेफ्टची व्हॅल्यू ही राईटच्या व्हॅल्यूपेक्षा कमी आहे, तोपर्यंत आपल्याला आपलं काम चालू ठेवायचं. हे सिंपल ठेवा तुम्ही की जोपर्यंत लेफ्टची व्हॅल्यू ही माझ्या राईटच्या व्हॅल्यूपेक्षा कमी आहे तोपर्यंत आपलं काम व्यवस्थित चालणार आहे. कारण बघा, इथं आला 1, इथे आला 3, 1 कमी आहे ना, हा बरोबर. पुढे गेला 2, इथे आला 2, कंडिशन झाली फेल. मग आपल्याला थांबायचं. या 3ला आपल्याला कशाला रिप्लेस करायचं? काहीच गरज नाही, तो आहे तरीच राहील. म्हणजेच ही कंडिशन आपल्याला लागणार आहे आणि या कंडिशनच्या बेसिसवरती आपल्याला आपला लूप चालवायचा आहे, कंडिशनल बेसिसवरती. मग त्यावेळेस आपण व्हाईल लूपचा एकदम दणकून वापर करू शकतो. सो इकडे व्हाईल लिहिला, व्हाईलमध्ये कंडिशन आली. आता ही कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत मला फक्त स्वॅप करत चालायचे, बाकी काहीच करायचं नाही मला. लेफ्ट राईट घेतला, लेफ्टमध्ये राईट टाकायचं, राईटमध्ये लेफ्ट टाकायचं, एवढंच काम करायचं. कसं लिहितो आपण? मी इकडे आता डी लिहितो बरं का. आता स्पेस सोडली असं तुम्ही समजून घ्या, किंवा मग मी नाही तसं नाही करत, ते उगाच मिसलिडिंग वाटण थोडंसं. हे मी कॉपी करतो आणि याला थोडं साईडला घेऊया आपण. हे ह्याला उचलून कुठे ठेवायचं आपलं? इथं ठेवू. ठेवलं. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी स्पेस सोडतो इथून या बाजूने. ओके, स्पेस सोडली अँड लेट्स गेट स्टार्टेड. स्वॅप करायचं आहे मला. मी आपला जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये आपला लेफ्ट असेल. ओके, आणि डेटामध्ये आपला राईट असेल. मग काय करायचंय? लेफ्टमध्ये राईट टाका, राईटमध्ये लेफ्ट टाका, तेच करायचं. डी राईट करायचा आणि डी लेफ्ट करायचा. हे झालं, एकदा स्वॅप झाला बरं आपला. आता हा जो नंबर आहे ना, हा इथे गेला, हा नंबर इथे आला. हे झाल्यानंतर मला सांगा, आपल्याला लेफ्ट पुढे न्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल की कमी करावं लागेल त्याला? चला,
लेफ्ट आपल्याला अपडेट करायचं ना, मग लेफ्ट मला इन्क्रीज करायचा की डिक्रीज करायचा? ऑब्विसली आपल्याला इन्क्रीज करावं लागेल. लेफ्ट प्लस 1 करून टाकायचा. केला. नंतर आता हा जो राईट आहे आपला, राईट इक्वल टू, राईटला काय करावं लागणार आपल्याला? राईट आपल्याला 4 पासून त्याला कमी कमी करता नाहीच आहे, म्हणजे त्याला डिक्रीज करायचंय. सो 1 ने त्याला डिक्रीज करा, राईट -1. आणि हे सगळं ऑपरेशन चालू द्या, चालू द्या, चालू द्या, जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही. मग एका पॉइंटला जाऊन असं होणार आहे तुमचं, की जो लेफ्ट असणार आहे हा असणार आहे तुमचा 2 वरती, आणि तुमचा जो राईट असणार आहे हा असणार आहे 2 वरती. मग त्यावेळेस लेफ्ट लेस दॅन राईट ही कंडिशन होणार फॉल्स, आणि फॉल्स झाल्यानंतर लूप होणार तुमचा स्टॉप. आणि मग लूप स्टॉप झाला की बघायचं जस्ट एक प्रिंट करून. सो इकडे प्रिंट करा तुमचा डेटा, तुम्हाला दिसेल की हे सगळं उलट झालेलं आहे. लेट्स ट्राय. कसं काय केलं आपण? चला परत पहिल्यापासून. हा चला, माझ्याकडे हे सगळे नंबर्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता नवीन एक लिस्ट घेणार मी. इकडे डेटा इक्वल टू 1 2 3 4 5. हां, बस झालं एवढे. आणि पुढे गेल्यानंतर यांना मी इंडेक्स देऊन ठेवतो आत्ताच. ओके, 0 1 2 3 अँड 4. परफेक्ट. याच्यामधली जी लेफ्टला इंडेक्स ठेवणार आहे मी, ती असणारे माझ्या डेटामधला जो काही 0th नंबरचा एलिमेंट आहे त्याला मी लेफ्ट इंडेक्स ठेवणार आहे. आणि राईटला कोणाला ठेवणार मी? राईटला ठेवणार जेवढी पण माझी लेंथ असेल माझ्या डेटाची, त्याच्यामध्ये मला जस्ट 1 ने मायनस करायचं आहे, आणि ती असणार आहे माझी राईट. म्हणजे इथे आला, परत 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 हां, लेफ्ट इथे आला, आणि हा जो राईट असेल तो इथे आला. इनिशियली बघा फर्स्ट इटरेशनला डेटा -1 केला मी. परफेक्ट. चला चालू करूया. सो वाईल जोपर्यंत हा जो काही लेफ्ट आहे हा छोटा आहे राईट पेक्षा, तोपर्यंत आपलं काम चालू ठेवू द्या. कंटिन्यू इटरेशन चालू द्या. आता याच्यामध्ये काय करायचंय मला? जो काही लेफ्ट असेल त्याच्या जागेवर राईट टाकायचा. म्हणजे कसं? डेटा ऑफ लेफ्ट. ओके, डेटा ऑफ लेफ्ट इक्वल टू डेटा ऑफ राईट टाकून दिला मी. डेटा ऑफ राईट टाकला. ओके, आणि त्याच्यानंतर जो राईट असेल डेटा ऑफ राईट, याच्या जागेवर काय टाकायचा? डेटा ऑफ लेफ्ट. डेटा लेफ्ट केला. आणि मग एकदा इटरेशन झालं आपलं, एकदा इटरेशन झालं की व्हॅल्यूज अपडेट करा. लेफ्ट पुढे पुढे जाणार, दॅट मीन्स लेफ्टला आपल्याला 1 ने वाढवायचं. सो लेफ्ट इक्वल टू, हे शॉर्टकट पण लिहू शकतात पण मी प्रेफर करत नाही, समजण्यासाठी हे बेटर आहे. ओके, त्यानंतर राईट आपल्याला 1 ने कमी करायचं. सो राईट -1 केलं कमी. हे सगळं होईल, जे होईल ते होईल, माहित नाही मला. प्रिंट करून टाका आपल्या डेटाला. यू विल सी की हे नंबर आपले असे झालेले दिसतील. बरं, काय प्रॉब्लेम मला याच्यामध्ये? चला, व्हॉट इज द प्रॉब्लेम हिअर? की झालंय आपलं सॉर्ट व्यवस्थित? काय वाटतं तुम्हाला? आपण तो कोड लिहिलाय बरोबर? व्हॉट यू थिंक? काही चुकलंय आपलं, काही बरोबर आलंय काय? रो सेल, कुठली रो सेल? एक 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 मुद्दामून खूप मोठी मिस्टेक मी केली इथं. बघूया तुम्हाला समजतं का काय. तुमच्याकडे फक्त 1 मिनिट आहे. 11:19 आहेत, 11:20ला मी ते सांगून देणार आहे. चला एव्हरीवन, जे पण नंतर व्हिडिओ बघताय, रेकॉर्डिंग बघताय, त्यांसाठी पण सांगतोय की मिस्टेक शोधा. चला, कोडमध्ये खूप मोठी मिस्टेक केलेली आहे मी, आणि ती मिस्टेक पहिलेच आहे, 9 नंबरच्या सेलमध्ये आहे. काय मिस्टेक आहे ती? चला, काय मिस्टेक आहे? 1 मिनिट आहे तुमच्याकडे. चलो, राईटची इंडेक्स बरोबर आहे ना? चेक करणं इथे. कशी ती? ती बघ, राईट लेंथ ऑफ डेटा काय? 5 -1 4 बरोबर आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. स्क्वेअर ब्रॅकेट्स, कोणता स्क्वेअर ब्रॅकेट? कुठे द्यायचा स्क्वेअर ब्रॅकेट? कुठे द्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट? कुठे ऍड करणार? काही नाही, सगळं बरोबर आहे. स्क्वेअर ब्रॅकेटचा पण काही इश्यू नाही आहे. चला, चलो चलो चलो, शोधा मित्रांनो. हां, परफेक्ट. राणी चव्हाणने एकदम बरोबर सांगितलेलं आहे. लेफ्टची इंडेक्स बघा काय दिली मी इथे. लेफ्टची इंडेक्सला मी काय दिले? डेटा ऑफ 0. म्हणजे डेटामध्ये 0th नंबरच्या इंडेक्सला
जो नंबर असेल तो इथे येऊन जाईल. 0th नंबरच्या इंडेक्सला कोणता नंबर आहे? 0th नंबरच्या इंडेक्सला 1 आहे. लेफ्ट इंडेक्स आपली 1 पाहिजे का 0 पाहिजे? 0 पाहिजे ती. तो इकडे असं देण्यापेक्षा विल जस्ट राईट हिअर 0. त्यावेळेस तुम्ही असं करणार. अच्छा, काय झालं ह्याला आता? इंटिजर्स और अच्छा, इकडे सॉरी डॉट दिला मी. ओके, सॉरी मिस्टेक. हे केलं. विल सी 5 4 3 2 1. परफेक्ट, डन. चला, समजलं प्रत्येकाला? क्लिअर टू ऑल? इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? आणि मग हे तर माहितीच आहे तुम्हाला. फ्रिक्वेन्सी ऑफ एन एलिमेंट इन अ लिस्ट कशी काढतो आपण? फ्रिक्वेन्सी ऑफ एन एलिमेंट इन अ लिस्ट. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. जर तुमच्याकडे एक डेटा असेल, त्यामध्ये आपण लिस्टमध्ये ठेवूया सगळं. फॉर एक्झाम्पल 1 2 2 3 2 4. आणि आपलं ऑब्व्हियसली आपला टार्गेट कोण आहे? 2 आहे. आपल्याला या 2चा काउंट काढायचा आहे. मग कसं करणार? डेटामध्ये एक काउंट नावाची मेथड आहे आपल्याकडे. त्या काउंट नावाच्या मेथडला जर तुम्ही व्हॅल्यू दिली, आपण दिला त्याला टार्गेट किंवा 2 टार्गेट आहे, तो बघेल इकडे. अच्छा, हे आहे का? 1. अजून पुढे जर अच्छा भेटला, अजून 1. इथे भेटला नाही, इथे भेटला, यस भेटला, अजून 1. काय झाले? 3. दॅट्स इट. हे तुमचं आहे. आणि सेम गोष्ट तुम्हाला युझिंग लूप्स करायची. ऑल्सो युझिंग लूप्स यू हॅव टू सॉल्व. मी तुम्हाला इकडे स्टेप देतो काय करायचं इकडे. ओके, टेक काउंट इक्वल टू 0. काउंट आधी 0 करायचा. त्यानंतर यूज फॉर लूप. फॉर लूपला यूज करायचं आणि प्रत्येक इलेमेंट ट्रॅव्हर्स करायचं. ओके, ट्रॅव्हर्स इच इलेमेंट. प्रत्येक इलेमेंट ट्रॅव्हर्स करायचा. ट्रॅव्हर्स करून झाल्यानंतर चेक करायचं. ओके, चेक इफ दॅट इलेमेंट इज 2. तो इलेमेंट 2 आहे का हे चेक करायचा. इफ येस, काय करायचं? काउंटला जस्ट 1ने वाढवायचं. काउंट प्लस प्लस करायचा. आणि जर नसेल तर काय करू नका ना मग. सिम्पल. हे असं चालत चालत राहील आणि शेवटी तुम्ही प्रिंट करून टाका. काय असेल नसेल ते तुम्हाला इकडे काउंट त्याचा आरामात येऊन जाईल. समजलाय? या स्टेप समजलाय प्रत्येकाला? आय होप तुम्ही एवढे कॉन्फिडेंट असाल आता की तुम्हाला फॉर लूप स्वतः लिहिता येईल. खूप सिम्पल आहे हे. इट्स व्हेरी सिम्पल. आणि जर नसाल तर इट्स व्हेरी कन्सर्निंग. तुम्हाला परत लेक्चर्स बघणं आहे. फॉर लूप कसा लिहायचा, का वापरायचा, किंवा व्हाईल लूप कसा लिहायचा, का लिहायचा, हे तुम्हाला बघावं लागणार आहे. ऑल ऑफ अ सडन जाऊन तुम्हाला आज जर अशी तुमची अपेक्षा असेल की हे तुम्हाला डायरेक्टली समजावं, तर असं नाही. यासाठी बेस तुम्हाला लागणार आहे, तयार करावं लागणार आहे. ते मागच्या लेक्चर्सने आहेत. किंवा कुठली इतर लँग्वेज जर तुम्ही शिकले असाल त्यामध्ये पण फॉर लूप जसं यूज करता तसंच ॲज इट इज इकडे यूज करायचं. ओके, सो हे लॉजिक आहे तुमचं इम्प्रूव्ह करायचं आहे. बघा, मी तुम्हाला 2 वेळेस सांगू शकतो, 3 वेळेस सांगू शकतो, पण त्यापुढे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही सिंटॅक्स कसा ॲक्सेप्ट करताय, कसं त्याच्यावरती प्रॅक्टिस करताय, किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग तुम्ही किती तुमची अंडरस्टँडिंगने सॉल्व्ह करताय प्रॉब्लेम्स. असं नाही आहे की नंबर ऑफ जेवढे जास्त प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढे तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग येईल, असं नाही आहे. सो ॲप्रोच हा जो काही मी इकडे लिहिलंय ना, हा ॲप्रोच मला तेव्हाच आलाय ज्यावेळेस मी या वेने विचार केला की मला काय काय करायचंय, काय काय करायचंय, कोणती कोणती गोष्ट लागणार आहे. ऑल्दो हा प्रॉब्लेम खूप सिम्पल आहे, बट स्टील सांगतोय. सिम्पल प्रॉब्लेमसाठी पण पेन पेपरवरती सॉल्व्ह करायची तयारी ठेवा. समजलं हा प्रॉब्लेम सगळ्यांना? व्हेरी सिम्पल. हे आपण ऑलरेडी ट्राय केलं, हे झालंय ऑलरेडी आपलं लिस्टच्या क्लासमध्ये, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. चलो, क्लिअर? इज दिस क्लिअर टू ऑल? इज दिस क्लिअर टू ऑल? चला, आता आपल्याला एकदम सिम्पल काम करायचं. चला, एक्स्ट्रॅक्ट युनिक व्हॅल्यूज फ्रॉम अ डिक्शनरी. आता डिक्शनरीमधून आपल्याला युनिक व्हॅल्यूज बाहेर काढायचे. नुसत्या नॉर्मल व्हॅल्यूज नाही बाहेर काढायचे. इकडे विल यूज युनिक व्हॅल्यूज. मग आता युनिक म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात कोणतं स्ट्रक्चर येतं रे? कोणतं कलेक्शन येतं? युनिक. युनिक म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे? कोणत्या अशा कलेक्शनमध्ये आपण युनिक व्हॅल्यू स्टोअर करतो? चला, कोणतं कलेक्शन येते? लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी. सेटमध्ये आपण करतो, राईट? म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करावं लागणार आहे? सेटमध्ये तुमच्या डिक्शनरीला
कन्वर्ट करायचं आहे. पण 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 तुम्ही असं करा, चला ट्राय करा. तर ही जी तुमची डिक्शनरी, फॉर एक्झाम्पल इकडे माय डिक्शनरी असं आहे. ओके, इथे यामध्ये तुम्ही एलिमेंट स्टोअर करा. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ए आहे 1. ओके, त्याच्यानंतर बी आहे, तो आहे आय थिंक त्याला 2 देऊया आपण. त्यानंतर सी आहे, त्याला देणार इकडे 1. ओके, की व्हॅल्यू पेअर ऑब्विसली ना, डी, आणि डीला आपण देऊया व्हॅल्यू इकडे 3. तर याच्यामधली बघा, हे झालं, हे झालं, हे झालं, हे काय आहेत? कीज आहेत. आणि त्यानंतर हे 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 आणि हे काय आहेत? व्हॅल्यूज. मग मला सांगा की आपल्याला आता व्हॅल्यूज बाहेर काढायच्या डिक्शनरीमधून. एक मेथड आहे आपल्याकडे, मी तुम्हाला सांगितले काय मेथड आहे. त्या मेथडचं नाव आहे माय डिक्शनरी, कुठली असू द्या, डॉट व्हॅल्यूज. मग आता डॉट व्हॅल्यूज म्हटल्यानंतर तुमच्याकडे सगळ्या व्हॅल्यूज येतील. त्यामध्ये असणारे 1 असणारे, 2 असणारे, 1 असणारे आणि 3 असणारे. पण हे युनिक आहे का? इज दिस युनिक? बघा इकडे, इज दिस युनिक? हे युनिक आहे की नाही मला सांगायचं चॅटमध्ये. इज देअर एनी वे टू काउंट ईच एलिमेंट ऑफ अ लिस्ट इन अ सिंगल प्रोग्राम? काउंट ईच एलिमेंट ऑफ अ लिस्ट, हा करू शकतो मी, करू शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे? काय करायचं शार्दूल, ट्रॅव्हर्स करायचं प्रत्येक एलिमेंटला, एलिमेंट त्याचा काउंट करायचा. ओके, आणि कुठेतरी स्टोअर करायचं की एका सेट तुला यूज करावा लागणार आहे. त्यामध्ये की स्टोअर करायची की ए नंबर आहे ना, याचा काउंट किती, तू इथे अपडेट करणार. पुढे तुला बी सापडला, त्याचा काउंट अपडेट करायचा. पुढे तुला परत 1 सापडला, मग 1चा काउंट अपडेट कर. असं करत 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 तुला करता येईल. तू तिकडे तुला डिक्शनरी यूज करायला लागणार आहे. होईल, ते सिम्पल आहे. ट्राय कर एकदा. नाही झालं तर बघू आपण काहीतरी नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्विंग सेशनमध्ये. खूप सिम्पल आहे. चला मला सांगा, या व्हॅल्यू सगळ्या युनिक आहेत की नाही आहे इथल्या? एवढं सांगा मला. चला एव्हरीवन, लहान मुलं पण सांगतील इकडे बघून याच्याकडे की 1, 2, 1, 3 मध्ये सगळ्या व्हॅल्यूज युनिक आहेत की नाही आहेत? चलो 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 चलो, नाही आहेत, राईट? नो. मग आता हे जे काही आपल्याकडे आलेलं आहे, याला जर मला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल, असं 1, 2, 3 म्हणजे ऑल युनिक, तर मला कशामध्ये कन्वर्ट करायला गेला? हे काय आहे? डिक्शनरी आहे, राईट? व्हॅल्यूज सगळ्या आल्या. तर याच्यामध्ये मला हे काय असणार आहे माझं? मग मला सेटमध्ये कन्वर्ट करावं लागणार, राईट? ओके, म्हणजे आपला पहिला टास्क आपल्याला समजला की हे जे काही व्हॅल्यूज येतील सगळ्या, याला आपल्याला सेटमध्ये कन्वर्ट करायचं. मग कसं करणार? पहिलं तर या व्हॅल्यूज येणार. ओके, फॉर एक्झाम्पल इकडे माय डेटा किंवा माय डिक्शनरी काय असेल ते, बरं समजून घ्या तुम्ही. त्यात डॉट, एकतर मी सगळ्या व्हॅल्यूज बाहेर काढणार, आल्या माझ्याकडे सगळ्या व्हॅल्यूज. या सगळ्या व्हॅल्यूज उचलणार मी टोटल आणि देणार सेट नावाचे फंक्शन. बघा, हे सेट नावाचं फंक्शन आहे तुमचं, त्याला दिलं म्हणजे तो काय मला देईल? 1, 2, 3 असं मला देऊन टाकेल तो. आणि मग झालं तर तुम्हाला भेटून जाईल. दॅट्स इट, डन. तुम्हाला असं भेटून जाईल. आता तुम्हाला वाटलं तुम्हाला सेट नको आहे, तुम्हाला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं, मग काही नाही, हे फक्त लिस्टमध्ये टाकून द्या. हे जे काही उचलायचं आहे ॲज इट इज टाकायचं सेट, आणि याच्यामध्ये परत ॲज इट इज माय डेटा डॉट व्हॅल्यूज. म्हणजे आधी आपण व्हॅल्यूज घेतल्या, व्हॅल्यूज दिल्या सेटला, सेटमध्ये कन्वर्जन केलं, आणि सेटला परत दिला आपण लिस्टला, लिस्टमध्ये कन्वर्जन केलं. सो इट डिपेंड्स की तुम्हाला कसं हवं आहे तसा. क्लिअर आहे? इज दिस क्लिअर? इज दिस क्लिअर? आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला, कन्वर्ट काय? लिस्ट ऑफ टप्पल इनटू अ डिक्शनरी. लिस्ट ऑफ टप्पल इन डिक्शनरी. ओके, क्लिअर आहे? चला आता एक लिस्ट ऑफ टप्पल, लक्षात घ्या, टप्पल आहे एक टप्पल, त्याची आपल्याला लिस्ट बनवायची. म्हणजे कसं, आधी तर आपण एक टप्पल लिहिणार इकडे, सिम्पल टप्पल काय तुमचं, कुठले पण एलिमेंट तुम्ही ठेवू शकता. काय, फॉर एक्झाम्पल ॲप्पल, ॲप्पल आहे 5 रुपयांना. हे टप्पल झालं, 2 एलिमेंट आहे तुमच्या टप्पलमध्ये. अजून एक टप्पल तुमच्याकडे, तिकडे तुम्ही काय करणार? बनाना, फॉर एक्झाम्पल बनाना ते आहे, ते पण 10 रुपयाला, 10 रुपयाला आहे. ओके, हे झालं. आणि या दोन्ही टप्पलला तुम्हाला एका लिस्टमध्ये ठेवायचं आहे. सो कोमा करा आणि याला बस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ॲड करा. ही झाली आपली माय लिस्ट. आता याला तुम्हाला कन्वर्ट करायचंय डिक्शनरीमध्ये.
मग कसं करणार? एक मेथड आहे तुमच्याकडे, जस्ट DICT. याला तुम्हाला द्यायचं आहे लिस्ट ऑफ टपल द्यायचे त्याला. काय द्यायचं त्याला? लिस्ट ऑफ टपल. काय नाव आहे त्याचं आपलं? माय लिस्ट. याला जर तुम्ही दिली तर तो एकदम तुम्हाला पद्धतशीर मस्तपैकी एक डिक्शनरी क्रिएट करून देईन. ती असणार आहे अशी, अशी नाही, अशी असते ती डिक्शनरी इज लाईक दिस. असं करेल तो. पहिले आला ॲपल आणि इकडे 5 कॉमा बनाना कॉमा 10 कोलन 10 आणि झालं एवढंच. क्लिअर? इज क्लिअर? हे जस्ट मग सांगायचं तुम्हाला की कन्व्हर्जन कसं करतो आपण, लिस्टचं टप्पलमध्ये कसं करतो. त्यानंतर तुम्ही सेट जे काय व्हॅल्यूज तिकडे आलेल्या आहेत टप्पलच्या, ते तुम्ही सेटमध्ये कसे करू शकता, सेटला परत लिस्टमध्ये कसं करायचं. तो एनी कलेक्शन कॅन बी कन्वर्टेड इन टू एनी कलेक्शन. तो तसं आहे, पण इट डिपेंड्स की तुम्ही कसं रिप्रेझेंट करतात. ओके, समजले? 7 प्रॉब्लेम समजले सगळ्याला आजचे. यामध्ये काही इश्यू आहे कोणाला? सो 7 प्रॉब्लेम्स आज आपण कव्हर केले. त्यामध्ये पहिला होता सम ऑफ ऑल एलिमेंट्स इन अ लिस्ट. एलिमेंट्स जेवढे आहेत लिस्टमध्ये यांच्यातली आपल्याला सम कॅल्क्युलेट करायची सगळ्यांची. देन लार्जेस्ट एलिमेंट कसा फाइंड करायचा, स्मॉलेस्ट कसा फाइंड करायचा, 2 नंबर्स लिस्टमधले स्वॅप कसे करायचे, आणि त्याच बेसिसवरती आपण रिव्हर्स कशी करू शकतो लिस्ट. शॉर्टकट वे आणि लॉंग कट पण आपण सांगितलं आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करतो आपण कुठल्या एलिमेंटची, एकदम छोटा कोड आहे तो, आणि मॅन्युअल पण आहे जे तुम्हाला मी प्रॅक्टिसला दिलेलं आहे. एक्स्ट्रॅक्ट कसे करायचे युनिक व्हॅल्यूज डिक्शनरीमधून ते मी तुम्हाला सांगितलं. कन्वर्ट लिस्ट ऑफ टपल्स इंटू डिक्शनरी ते पण कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं. ओके, सो आय होप हे सेशन सगळ्यांना क्लिअर झालं असेल. नसेल तर मागची सेशन्स कव्हर करायचे. प्रत्येक टॉपिक हा आपण डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. ते जर तुम्हाला समजलं तर आजचं लेक्चर एकदम इझी होतं. ज्यांनी रेग्युलर लेक्चर्स अटेंड केले त्यांना माहिती आहे की हे आरामात होऊ शकतं. व्हॉट इफ एलिमेंट ऑफ टपल हॅव मोर दॅन 2 एलिमेंट? मग कसं होईल? मग कसं होणार? मग नाही होणार. मग तुला कस्टम त्यासाठी लिहावं लागणार आहे तसं. ओके, मेन गोष्ट अशी आहे की जर मोर दॅन 3 एलिमेंट्स असतील टपलमध्ये प्रत्येक तुझ्या, तर तुला असं लिहावं लागेल की त्यातला कुठला एलिमेंट ॲज अ की आहे आणि जे बाकीचे 2 उरलेले एलिमेंट्स आहेत ते ॲज अ लिस्ट म्हणून तू व्हॅल्यू ॲड करून द्यायची. सो हे कस्टमाइज आहे सगळं शार्दूल. सो इट डिपेंड्स की तुमची रिक्वायरमेंट कशी आहे आणि त्यानुसार तुम्ही कसं करताय. पण तुला जर त्यांनी दिले एखादी गोष्ट करायला छोटी छोटी की यार आम्हाला तुम्ही एवढं एवढं द्या, आम्ही तुम्हाला एवढं एवढं परत देऊन टाकतो, सर तेवढंच आपण त्याला दिलेलं बरं आहे. जर तुम्हाला त्यापेक्षा वेगळं काहीतरी आउटपुट लागत असेल सो यू हॅव टू कस्टमाइज इट. क्लिअर आहे आता? क्लिअर 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 सगळ्यांना क्लिअर असेल तर आय होप वी कॅन क्लोज दिस रेकॉर्डिंग ऑब्वियसली डे नंबर 32. आणि मग तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मला तुम्ही सांगा. ओके, सो आय होप तुम्ही सेशन एन्जॉय केलं असेल. सो येस, दिस वॉज ऑल अबाउट डे नंबर 32. थँक्यू.